नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत फोडणीच्या शेवळ्या किंवा लहान मुलांना जर तुम्हाला ह्या शेवळ्या खाऊ घालायच्या असतील तर तुम्ही याला फोडणीची मॅगीसुद्धा म्हणू शकता। तर त्यासाठी मी घेतलेल्या आहेत थोड्याशा शेवळ्या, एक कांदा बारीक चिरून घेतला आहे, थोडेसे हिरवे वाटाणे घेतले, लसूण मी थोडासा बारीक कट करून घेतला आहे, 5 ते 6 हिरव्या मिरच्यासुद्धा मी कट करून घेतल्या, थोडीशी कोथिंबीर घेतली आणि मॅगी मसाला घेतला आहे। मॅगी मसाला घेणं ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर घ्या, नसेल आवडत तर मॅगी मसाला नाही घेतला तरी चालतो। पण मॅगी मसाल्यामुळे त्या शेवळ्यांना एक मॅगीसारखी चव येते आणि लहान मुलांना मग त्या खूप आवडतात, म्हणून मी तो मॅगी मसाला इथे घेतलेला आहे। तर आता आपण ह्या शेवळ्या फोडणी देऊया। शेवळ्या फोडणी द्यायसाठी मी एका कढईमध्ये 3 चमचे तेल घेतलेले आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे, यात टाकत आहे मी थोडीशी मोहरी आणि सोबतच टाकत आहे यामध्ये मी थोडंसं जिरं। आता यामध्ये घालत आहोत आपण बारीक चिरून घेतलेला कांदा। कांदा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा आपला लालसर परतून झालेला आहे। आता यामध्ये टाकत आहे मी आपण बारीक कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि जो लसूण आपण बारीक कट करून घेतला होता तो सुद्धा यामध्ये मी घालत आहे। हे सगळं साहित्य आपल्याला 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये टाकत आहे मी अर्धा चमचा हळद आणि 1 ते 1.5 चमचा धनेपूड। हे व्यवस्थित आपल्याला 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। आता ह्या फोडणीमध्ये मी टाकत आहे हिरवे वाटाणे। वाटाण्यालाही 2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता इथे टाकत आहे मी 1 पुडी मॅगी मसाला। मॅगी मसाला तेलात व्यवस्थित होऊ द्यायचा आहे आणि सध्या थोडीशी कोथिंबीर मी या तेलामध्ये घालत आहे। कोथिंबीर अगदी अशी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे। पहा, आपली फोडणी तर तयार आहे। 2 मिनिटं आपण याला तेलात व्यवस्थित होऊ दिलं आहे। आता यामध्ये घालत आहे मी पाणी। साधारण 2 ते 2.5 ग्लास पाणी मी घातलेलं आहे। आता यात टाकत आहोत आपण चवीपुरतं मीठ। 1.5 ते 2 चमचे मी मीठ यामध्ये घालत आहे आणि ह्या पाण्याला आता आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। पहा, आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे। आता यामध्ये टाकत आहे मी शेवळ्या। सगळ्या शेवळ्या मी टाकून घेत आहे। ह्या व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहे आणि पाणी आटेपर्यंत ह्या आपल्याला शिजू द्यायच्या आहे। यामध्ये शेवळ्या शिजायला जास्त वेळ लागत नाही, 2 ते 5 मिनिटांमध्ये आपल्या शेवळ्या शिजून तयार होतात। पहा, आताच किती छान ह्या फुललेल्या आहेत। अजून थोडंसं पाणी आपल्याला याचं आटू द्यायचं आहे। पहा, अगदी 2 मिनिटात सगळं पाणी शेवळ्यांनी ॲब्सॉर्ब करून घेतलेलं आहे। अतिशय हेल्दी अशी ही रेसिपी आहे आणि मॅगी मसाला टाकल्यामुळे मुलांना मॅगी म्हणूनच ही आवडते। आता वरून टाकत आहे मी कोथिंबीर। आता हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात। आपली फोडणीच्या शेवळ्या तयार आहेत। एका प्लेटमध्ये आपण यांना काढून घेऊया। एका प्लेटमध्ये मी ह्या शेवळ्या काढून घेतलेल्या आहेत। पहा, दिसायला किती सुंदर दिसत आहेत। इंडियन नूडल्ससुद्धा तुम्ही याला म्हणू शकता। अतिशय टेस्टी अशी लागणारी ही रेसिपी आहे आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे। तुम्हाला हे माझ्या फोडणीच्या शेवळ्या किंवा इंडियन नूडल्स किंवा याला मॅगी, भारतीय मॅगी असं म्हटलं तरी चालेल, ही बनवण्याची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।